सैफ अली खान हल्ला प्रकरणातील एक मोठी बातमी आहे। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता या प्रकरणात अटक झालेल्या शहजाद संदर्भामध्ये एक मोठा दावा त्याच्या वडिलांनी केलाय। हल्ल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी माझा मुलगा नाही असं शहजादचे वडील राहुल अमीन फकीर यांनी म्हटलेलं आहे। एबीपी नेटवर्कशी संवाद साधलेला आहे त्यांनी आणि काही दावे केलेले आहेत। सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आणि प्रत्यक्ष पोलिसांच्या अटकेतला हे दोघेही वेगळे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। पोलिसांच्या अटकेमध्ये असलेला माझा मुलगा आहे, मात्र सीसीटीव्हीत दिसणारा आपला मुलगा नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचं गूढ वाढलंय। हल्ल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारा कोण होता, तो खरा हल्लेखोर की अटक करण्यात आलेला खरा हल्लेखोर आहे, असे अनेक सवाल आता उपस्थित झाले। तर एबीपी नेटवर्कच्या प्रतिनिधी प्रीती चौहान यांनी अटकेत असलेल्या आरोपी मोहम्मद शहजादचे वकील राहुल फकीर यांच्यासोबत बातचीत केलेली आहे, आपण पाहूयात। আচ্ছা, আমি কি বলছি যে আমি ছবিটা যেটা একটা ছবি আপনাকে পাঠিয়েছি, ওই ছবিতে দুটো ছেলে আছে, সেই ছবিটাকে কি আপনি ভালোভাবে দেখেছেন? আমি তো দেখেছি, এখানে ভালো করে দেখলাম যে তার চুল অনেক বড়, সামনে চোখ ঢেকে যায়। হ্যাঁ, কিন্তু এইরকম চোখ ঢাকা ছবি চুল আমার ছেলে রাখে না। আমি বলছি যে চুলটা ওর মাথায় সামনে দিকে আছে, যেটা আপনি বলছেন যে ঢাকা আছে, কিন্তু ও চুলগুলো কাটিয়েছিল চুলগুলো। না, সেটা তো বলতে পারি না। তারপরে আচ্ছা, তো আপনি যে বলছেন যে দুটো ছেলে ফটোতে দুটোই আলাদা, মানে যেটা অ্যারেস্ট হয়েছে সেটা আপনার ছেলে শরীফুল? হ্যাঁ, ইয়েস। আর যেটা সিঁড়ি থেকে নামছে সেটা ওই যে চুল দেখে, মানে ওই রকম চুল আমার ছেলে রাখে না, এবং চেহারা অন্য ধরনের একটু দেখা যায়। তারপরে আপনাদের ভারতবর্ষ তো বিশাল, কারো সাথে চেহারার কিছু না কিছু মিল থাকে, এবং এ তো ছোটখাটো আমাদের বাংলাদেশে একটা প্রদেশের মতো। তাতেই তো অনেক লোক, কিছু কিছু লোকের সাথে হঠাৎ করে আমাকেও একজনে সালাম দিয়ে বলে যে আঙ্কেল কেমন আছেন, আপনাদের মতো। যখন মুখের দিক তাকায় তখন বলে কি সরি আঙ্কেল, আমার এক আঙ্কেল আপনার মতো চেহারা। তাই এইরকম হতে পারে এখন ঘটনা যে কত বড় ভারতবর্ষ দেশ, কিছু না কিছু লোকের সাথে মিল থাকে। মানে আপনি এটা বলছেন যে আর অ্যারেস্টের ছেলেটা আপনার? অ্যারেস্টের ছেলে আমার। মানে ছবিতে দুটো ছেলে, অ্যারেস্টের ছেলেটা আপনার, আর যে সিঁড়ি থেকে নামছে সেটা আপনার ছেলে নয়? নয়, দুটোই। হ্যাঁ, দেখলাম যে না, তো এই চুলের দিকে তাকালাম যে না, এইরকম বড় চুল রাখে এবং এই ধরনের না, কেমন করে হালকা ডিফারেন্স আছে। আচ্ছা, ডিফারেন্স আছে, দুটো ফটোতে ডিফারেন্স আছে। ও দুটো ফটো আলাদা। आणि आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत। गणेश, हा एक मोठा दावा आहे की सीसीटीव्ही मध्ये दिसणारा व्यक्ती आणि आता अटकेत असलेला व्यक्ती हे दोघेही वेगळे आहेत असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे। काय नेमकी माहिती आहे, काय नेमका त्यांचा दावा आहे? त्यांचा दावा आहे की पोलिसांनी ज्या आरोपीला पकडलं आहे किंवा ज्या आरोपांमध्ये ह्याला पकडलं आहे तो आरोपी नाही, कारण सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी वेगळा आहे। पण हाच प्रश्न मी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला की अशा प्रकारचे दावे आधी झाले होते। शहजादच्या वडिलांनी आता हा दावा केला एबीपी माझाच्या प्लॅटफॉर्मवरती, मात्र त्याच्या आधी सोशल मीडियावरती काही मीडिया हाऊसेसने सगळ्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, कारण खूप एव्हिडेंट होतं। सीसीटीव्हीमधला दिसणारा आरोपी आणि अटकेनंतरचा फोटो लोकांनी कंपेअर केला तर फेस कट मॅच करत नाही आहे, केस मॅच करत नाही आहे। केस तर त्याने सलूनमध्ये जाऊन कापले होते, पण फेस कट का मॅच करत नाही आहे, असे अनेक प्रश्न होते। काही माध्यमांनी, काही वर्तमानपत्रांनी तर एक्सपर्ट्सला घेऊन दोन्ही फोटोजचा मॅच करण्याचा प्रयत्न केला, जे मॅच झाले नाहीत। म्हणून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आणि आता हाच प्रश्न घेऊन आम्ही मुंबई पोलिसांकडे गेलो। त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे काही तर्क आहेत त्याच्या मागचे। त्यांचं म्हणणं आहे की फक्त सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही आरोपीला कोर्टासमोर ठेवणार नाही, कारण आम्हाला ही केस ह्याच्यामध्ये कन्व्हिक्शन आणायचं, म्हणून आमच्याकडे अनेक पुरावे आहेत। तो कोणत्या भागानं गेला, त्याने कबुली जबाब दिलेला आहे, ज्या चाकूनं हल्ला केला त्या चाकूचा तुकडा त्यानं जिथं टाकला होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याच्या सांगण्यावरूनच ते हस्तगत केलं आहे। याशिवाय क्राईम सीन रिक्रिएट केलं होतं, ते क्राईम सीन रिक्रिएशनचं शूट केलं गेलं आहे आणि अनेक पुरावे आहेत, कॉल रेकॉर्ड्स आहेत, डेटा टेक्निकल एव्हिडन्स खूप आहेत, जे हे कोर्टामध्ये सिद्ध करू शकतात की हाच तो आरोपी आहे ज्यानं सैफ अली खानवर हल्ला केला होता।
याशिवाय त्यांचं असंही म्हणणं आहे की CCTV मधलं फुटेज किंवा जे ग्रॅब आहे, CCTV कॅमेरा आणि मोबाईल कॅमेरामध्ये खूप फरक आहे. रेझोल्युशनमध्ये फरक असतो. CCTV कॅमेरामध्ये फोटोग्राफ्स पिक्सेलेट होतात, जे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये होत नाहीत. रात्रीच्या वेळेला CCTVमध्ये चेहरा वेगळा दिसू शकतो. हे टेक्निकल बाबी आहेत आणि हेच कोर्टामध्ये सिद्ध करतील, कारण पोलिसांना हे माहिती आहे की ज्या प्रकारे माध्यमं, वर्तमानपत्र, सोशल मीडिया, लोक प्रश्न उपस्थित करतात की हा तो आरोपी दिसत नाही आहे. कोर्टामध्ये देखील जे डिफेन्स लॉयर्स आहेत ते हा प्रश्न उपस्थित करतील की साहेब फोटो वेगळे वेगळे आहेत, कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तशी तयारी त्यांनी केली आहे. मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की वॉटरटाईट केस आहे, आरोपी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्या वडील असे दावा करत असतील. आरोपी शातीर आहे, त्याने स्वतःचं नाव आधी विजय दास सांगितलं, त्याने सांगितलं मी कुस्ती लढतो, माझ्या 2 बहिणी आहेत, ते सगळं खोटं निघालं होतं. म्हणून आरोपीचे बाबा किंवा आरोपीचे वडील त्याच्या बाजूनच बोलतील असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण त्यांच्याकडे CCTVमध्ये मॅच का होत नाही आहे ह्याचीही कारणं आहेत आणि इतर CCTV फुटेजेस आहेत ज्याने हे सिद्ध होतं की हाच तो आरोपी आहे आणि ह्याने कबुली जबाबही दिलेला आहे आणि इतर सर्कमस्टॅन्शियल कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स मुंबई पोलिसांकडे आहे, ज्याच्या आधारे ही वॉटरटाईट केस कोर्टासमोर ते ठेवणार आहेत. मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये खोटा आरोपी करण्याचं काम मुंबई पोलीस करणार नाही आणि मुंबई पोलिसांनी आधीही केलेलं नाही आहे, कारण मीडियाची सगळ्यांची नजर ह्या केसवरती आहे. म्हणून आम्हाला जर वाटलं असतं तर आधीचे आम्ही आरोपी दाखवले असते जे मॅच करणारे आहेत, पण आम्हाला सगळे एव्हिडन्सच्या आधारे त्याला अटक करायचं होतं. म्हणून वेळ घेऊन याला अटक केलेली आहे. 60 तासाच्या नंतर अटक केलेली आहे. म्हणून आमच्याकडे एव्हिडन्स आहे आणि सर्व दावे खोटे आहेत. वडिलांनी काय म्हणावं, आरोपींनी काय म्हणावं की आरोपींच्या वकिलांनीही काय म्हणावं, पण आमच्याकडे सगळे एव्हिडन्स हे सिद्ध करू शकतात कोर्टामध्ये की हाच तो आरोपी आहे. अमोल. गणेश, हे दावे प्रतिदावे झाले, परंतु आता कोर्टामध्ये हे सगळं व्यवस्थित पटवून देणं, त्यासाठीची जी लीगल प्रोसेस आहे ती कशी असणार आहे? हे बघा, याची रिमांड घेतली आहे. रिमांडमध्ये चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. याच्या सांगण्यावरून जे मुख्य पुरावे आहेत, चाकूचा दुसरा तुकडा, क्राईम सीन रिक्रिएट करणं, बाकी फुटेज, मग याने फोन केले त्याचे रेकॉर्ड्स, हा कसा तिथून गेला त्याचे रेकॉर्ड, सगळ्या गोष्टी याच्या कोर्टासमोर ठेवण्यात येतील. फक्त एक बाब जी पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बाजूनं किंवा सरकारी पक्षाच्या बाजूनं नसेल ती म्हणजे IR परेड. आयडेंटिफिकेशन परेड खूप महत्त्वाचं असतं, पण या आरोपीचे फोटोग्राफ्स आधीच लीक झाले होते म्हणून ते आता कोर्टामध्ये व्हॅलिड ठरणार नाही. IR परेड करून घ्यायचं होतं सैफ अली खानकडून किंवा करीना कपूर आणि इतर जे लोक त्यावेळेस उपस्थित त्यांच्याकडून. पोलीस ते करतील, कारण पोलिसांना तो एक एव्हिडन्स म्हणून कोर्टासमोर ठेवायचा आहे. पण आता पुढची लिगल प्रोसिजर म्हणजे त्याची रिमांड घेतली जाईल, चौकशी केली जाईल, सगळ्या टेक्निकल एव्हिडन्स, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स सगळं घेतलं जात आहे आणि ह्याच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी मुंबई पोलीस पूर्ण कंबर कसून आहे आणि सगळे पुरावे गोळा करण्याच्या मार्गावरती आहे. अमोल. निश्चित. गणेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर शहजादच्या वडिलांशी ABP नेटवर्कनं फोनवरून संवाद साधला. शहजाद भारतामध्ये वैध कागदपत्रांशिवाय आला असं त्यांनी कबूल केलंय. शहजाद कधीही कुस्ती खेळला नाही असाही दावा त्यांनी केलाय. मुंबईमध्ये शहजाद याआधी एका हॉटेलमध्ये काम करायचा. त्या हॉटेल मालकानं त्याला अटक झाल्याची दृश्य आपल्याला पाठवली असं राहुल फकीर यांनी म्हटलंय. BNP पक्षाचे आपण कार्यकर्ते असल्याचं त्यांनी सांगितलंय. शेख हसीनांच्या कार्यकाळामध्ये आपले प्रचंड हाल झाले. त्या हालांना कंटाळून शहजादनं देश सोडून भारतामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असंही राहुल यांनी म्हटलंय. এখানে বলা যাচ্ছে যে শরীফুল নাকি কুস্তি করতো, ও ন্যাশনাল লেভেলে কুস্তি করতো, ও কুস্তি ফুস্তি করতো নাকি ওখানে? না না না, কুস্তি করতো না। না না না, আমার পাশে এক ভাই আছে দাঁড়ানো। আচ্ছা খেলা আচ্ছা, বাইক চালিয়ে রোজি রোজগার করতো, কুস্তি করতো না, কোনোদিন কুস্তি করেনি? না না। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.